नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश पाटील आणि आज मी तुम्हाला एका अशा किल्ल्यावरती घेऊन जाणार आहे जो सर करायला 7 दरवाजे पार करावे लागतात। नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। तर आज मी तुम्हाला एका अशा गडावरती घेऊन जाणार आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। तर आज आपण भेट देत आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्याला। या व्हिडिओमधून आपण किल्ल्याची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर इथला इतिहास आणि जबरदस्त असे ड्रोन शॉट्स बघणार आहे। तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला मग सुरुवात करूया आता या शिवनेरीच्या ट्रेकला। शिवनेरी किल्ला पुण्यापासून 105 किलोमीटरवर आहे। किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 3500 फूट इतकी आहे। या टप्प्यापर्यंत गाड्या येतात। 30 ते 40 पायऱ्यावर चढून किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार दिसतं। नाणेघाटाच्या पुरातन व्यापारी मार्गावर लक्ष आणि नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती। तर मित्रांनो, किल्ल्याच्या वरती असा पूर्ण प्रॉपर रस्ता आहे। अशी साईडला आपल्याला ही पूर्ण तटबंदी दिसते आणि आता हे किल्ल्याचं दुसरं प्रवेशद्वार आहे। तर हा गणेश दरवाजा म्हणून ओळखला जातो। तर या दरवाजाच्या वरती तुम्ही या साईडला दोन्ही बाजूला शिल्प बघताय, तर ते शरभ शिल्प आहे, मध्ये गजशिल्प आहेत। सातवाहनानंतर शिवनेरी किल्ला चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता। 15व्या शतकामध्ये हा किल्ला बहिमनी सत्तेकडे गेला। 1595 मध्ये शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांना अहमदनगरच्या निजामशाहीकडून हा किल्ला जहागिरीमध्ये मिळाला। तर मित्रांनो, आता हे किल्ल्याचं दुसरं प्रवेशद्वार आहे। याला पिराचा दरवाजा असं म्हणतात। तर इथून जर आपण आतमध्ये बघितलं तर या साईडला त्या पहारेकरांच्या देवड्या दिसत आहेत। तिकडे एक आपल्याला छोटीशी देवळी सुद्धा दिसते आणि हे किती भव्य प्रवेशद्वार आहे बघा। या ठिकाणी जुन्या पद्धतीचाच हा साखळ दरवाजा दिसतोय, जिथं आपल्याला हे टोकदार खिळे दिसत आहेत, हत्ती गेट। तर या साईडून आपल्याला वरती या कोपऱ्यामध्ये हा दरवाजा आहे। तर ह्या ज्या पायऱ्यांचं तुम्ही बांधकाम बघताय, तर हे अलीकडच्या काळात संवर्धन करून काही अशा पायऱ्या बांधलेल्या आहेत। त्या साईडला तुम्ही जेव्हा खाली बघता तेव्हा त्या किल्ल्याच्या अशा जुन्या पायऱ्या होत्या आणि ह्या पायऱ्या नंतर संवर्धन करून उभारल्यात। शिवनेरीच्या पोटामध्ये सातवाहन कालामध्ये अनेक लेणी खोदण्यात आली। मित्रांनो, आता आपण येऊन पोचलेलो आहे शिवाई दरवाजाच्या इथं आणि या दरवाजाच्या साईडलाच अशा वैशिष्ट्यपूर्ण कातळामध्ये खोदलेल्या काही गुहा अर्थात काही लेणी आहेत। तर या साईडला हा एक तुम्ही बुरुज बघताय, तर ह्याच्या माग जो भगवा फडकतोय तर तिथं शिवाई मंदिर आहे। आता आपण या साईडला ज्या गुहा आहेत तर त्या कशा पद्धतीच्या आहेत त्या बघणार आहे। ही कातळात खोदलेली काही लेणी आहेत। तर या ठिकाणी एक स्तूप आहे। हे माझ्यासाठी नवीन होतं, मला माहिती नव्हतं की ही अशा लेणी आपल्या शिवनेरी किल्ल्यावरती आहेत। पण तसं बघायला गेलं तर हा शिवनेरी किल्ला खूप पुरातन असून म्हणजे सातवाहन चालुक्य काळापासून जो इथला जो व्यापारी मार्ग होता, तर त्या व्यापारी मार्गावर एका मोक्याच्या ठिकाणी हा शिवनेरी किल्ला उभा केलेला होता। तर आता या साईडला एक शिवाई देवी दरवाजा आहे। या साईडला जर तुम्ही इकडं बघितलं तर हे त्या काळचं पूर्ण दगडी कोरीव काम आहे। म्हणजे त्याच्या जी डिझाईन जी नक्षी आहे ती
अजूनही व्यवस्थित आहे. पूर्ण खालीपर्यंत ही कमळ पुष्पांची डिझाईन आहे. तर या साईडला आपल्याला ते पुरातन मंदिर आपण बघू शकतो. म्हणजे पूर्ण लाकडी बांधकाम आहे. आणि असं बोललं जातं की शिवाजी महाराजांचं नाव ज्यावेळेस त्यांचा शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला तर या शिवाई याच्यावरूनच त्यांचं नाव शिवाजी असं ठेवलेलं होतं. गडाचे 7ही दरवाजे पूर्ण करून आपण येऊन पोचतो अंबरखान्यामध्ये. या ठिकाणाचा उपयोग अन्नधान्य साठवण्यासाठी केला जात होता. तर अंबरखान्याच्या वरती ही अशी रचना आहे. म्हणजे इथून तुम्ही बघू शकता सूर्यप्रकाश खाली जाण्यासाठी म्हणून ही अशी ठिकठिकाणी जागा केलेल्या आहेत. मुख्य पाण्याचा स्रोत असणारी ही गंगा आणि जमुना ही पाण्याची टाकी आहेत. तर या टाक्यांवरती आता वरती असं पूर्ण कंपाऊंड केलंय. हे ठिकाण आहे शिवकुंज. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांचा पुतळा आहे. तर मित्रांनो या साईडला एक दर्गा आहे आणि ह्याच्या साईडलाच खाली कमानी टाका आहे. तर मित्रांनो आता आपण शिवनेरी किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती येऊन पोचलेलो आहे. किल्ल्याचा विस्तार हा खूप प्रचंड आहे. म्हणजे तुम्ही आता खालच्या साईडला बघताय तर हे सगळं जुन्नर गाव आहे. तर शिवनेरी किल्ल्यावरती तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला जुन्नरमध्ये यायला लागतं आणि जुन्नरवरून साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये तुम्ही किल्ल्यावरती पोहोचता. हा ट्रेक एकदम सोपा ट्रेक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर नक्कीच इकडे येऊ शकता. आणि आता या ठिकाणी आपल्याला हे जी मागची वास्तू दिसते तर तिथंच शिवजन्म झालेला होता. आणि या मागच्या साईडला आहे ती राज सदर आणि राजवाडा. तर या ठिकाणी आता आपण जबरदस्त असे ड्रोन शॉट्स घेणार आहे. हा आहे शिवजन्मवाडा. हा वाडा 2 मजली असून तळघरामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. ही इमारत आजही सुस्थितीमध्ये आहे. याच ठिकाणी आपल्याला आजूबाजूला अनेक वाड्यांचे चौथरे बघायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला त्या काळातील स्नानगृह म्हणजेच हमामखाना बघायला मिळते. शिवाजी महाराज याच ठिकाणी स्नान करत असत. तर या साईडला जे तुम्ही बघताय तर ते राजवाड्याचे आणि राजसदरेचे काही चौथरे उद्ध्वस्त झालेल्या स्वरूपात दिसत आहेत आपल्याला. तर या साईडला जे टाका आहे तर त्याला बदामी टाका असं म्हणतात. आणि इकडून आपण वरती बघितलं तर याच ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला होता. तर मित्रांनो आता आपण शिवजन्म ठिकाण बघितल्यानंतर आता किल्ल्याच्या वरती कडेलोट पॉईंट आहे. तर त्या कडेलोट या ठिकाणी आपण निघालोय. किल्ल्यावरती आज शनिवार असल्यामुळं बऱ्याच शैक्षणिक सहली येतात. तर तुम्ही एखादा सोपा आणि चांगल्या स्थितीतील जर किल्ला पुण्याच्या आसपास बघत असाल तर तुम्ही शिवनेरी किल्ल्याला नक्कीच भेट देऊ शकता. तर मित्रांनो आता या साईडला नाणेघाट डोंगर परिसरातले काही डोंगर दिसतात. म्हणजे त्या साईडला आपल्याला माळशेज घाट दिसतोय. त्याचप्रमाणे चावंड, हडसर, निमगिरी हा सगळा टप्पा दिसतोय. आणि हरिश्चंद्रगडचा सुद्धा जो बाले किल्ला आहे तो पण इकडून दिसतोय आपल्याला. आणि आपण सध्या आलेलो आहे हा जो पॉईंट आहे तर याला कडेलोट पॉईंट असं म्हणतात. माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.